खरं तर मेकअप बेस एकदम एकाच क्रीमवरती तयार होतो, तेच तुम्हाला दाखवायचं आहे। मी आज ही साडी वेअर करून फोटो काढण्यासाठी मेकअप करणार होते। तर हीच ती क्रीम आहे लॅक्मेची CC क्रीम, जे एकच मेकअप क्रीमवरती मेकअप बेस पूर्णपणे तयार होतो। आणि ही आहे कॉम्पॅक्ट पावडर, जी नेहमी जवळ असलीच पाहिजे। आणि CC क्रीम मी पहिली थोडीशी लावली, कारण जास्त लावल्यानंतर चेहरा पूर्णपणे व्हाईट होऊन जातो। ते ब्लेंडरने अगदी स्मूथपणे ब्लेंड करून घेतली आणि तुम्ही बघू शकता मेकअप बेस किती छान आणि क्लिअर आलेला आहे। ती नीट ब्लेंड करून घेऊन वरून मी कॉम्पॅक्ट पावडर थोडीशी सेट केली। कॉम्पॅक्ट पावडरमध्ये 2 टोन असतात, एक व्हाईट आणि एक स्किन कलर। सो मी स्किन कलर यूज करते, त्याच्यामुळे छान असा मेकअप दिसतो। आणि नंतर मी त्या साडीसाठी आयशॅडो ब्राऊन म्हणजे चॉकलेटी कलरचे छान वाटतील म्हणून मी चॉकलेटी कलरचे लाईटली आयशॅडो लावले आणि ब्रश केले पिंक कलरचे। ते जास्त नाहीत करायचे, कारण ते छान नाही दिसत, त्याच्यामुळे मी ते लाईटली लावून घेतलं आहे। आणि हा माझा मेकअप झालेला होता। मी आयलायनर मला थिन म्हणजे जाड आवडतं, म्हणून मी जाड आयलायनर केलं। तुम्हाला जसं लावं वाटेल तसं तुम्ही लावू शकता, पण ते मी व्हिडिओ नाही काढू शकले कारण ते डिफिकल्ट आहे थोडं। मग नंतर मी एकदम नॉर्मल थोडंसं काजळ लावलं आणि राहिलं काम म्हणजे लिपस्टिक। त्याच्यावरती मी पिंक कलरची गुलाबी एकदम फिकट गुलाबी कलरची लिपस्टिक लावली। आणि हे लिप लायनर म्हणजे प्रत्येकाकडे असलं पाहिजे आणि प्रत्येक शेडवरती ते मॅच होऊन जातं, म्हणजे चॉकलेटी कलरचे लिप लायनर। आणि नंतर मी ह्या साडीवरती ज्वेलरी चॉईस केली। खरं तर हा पहिला नेकलेस होता जो मला त्या साडीवरती छान वाटत होता, तरी पण मी दुसरे लावून बघितले, पण मला तो पहिलाच आहे तोच आवडला। कारण ज्वेलरी साडी सांगून जाते की ज्वेलरी त्याच्यावरती कोणती छान दिसते, त्याच्यामुळे मी 1 नंबरचा जो नेकलेस होता तोच डन केला। आणि ह्याच्यानंतर मी ज्वेलरी कोणत्या साडीवर कशी यूज करावी याचा पण एक व्हिडिओ काढीन। तो व्हिडिओ बघण्यासाठी नेक्स्ट टाईमला माझ्या पेजला आता सबस्क्राईब करून घ्या। नंतर मी सगळी ज्वेलरी सेट केली, चॉईस केली आणि साडी वेअर केली। आणि नंतर मी ज्वेलरी जी चॉईस केली होती ती ज्वेलरी घालून सगळा एक लास्टचा व्हिडिओ काढला। आणि प्रत्येक वेळेस एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की कोणत्या साडीवरती कोणती ज्वेलरी आणि कसा मेकअप छान वाटेल। आत्ताच माझ्या पेजला फॉलो करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका।